हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नेहमी, नेहमी, नेहमी डोक्यात विचार असतात. कारण तुम्हाला माहितीच आहे की लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत म्हटले की विचार हे येणारच. आणि सहसा काही जणांच्या लाईफमध्ये खूप छान-छान, हॅपी-हॅपी गोष्टी घडत असतात. आणि बिचारे जे खूप दुर्बल व्यक्ती आहेत, म्हणजे जे मिडल क्लास आहे, जे खूप गरिबी जीवन जगतात या खूप हसून खेळून खूप छान पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्याच आयुष्यामध्ये नेहमी दुःख येतं. असं का? प्रत्येक वेळेला काही लोकं जी सत्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याच वाट्याला दुःख का? तिथे परमेश्वर त्यांना सहाय्य का नाही करत? कारण नेहमी म्हणतात, की जो सत्याच्या वाटेने चालतो, त्याला नेहमी म्हणतात ना, की तो परमेश्वराची ती वाट असते. जो चुकीच्या मार्गाने जाईल ना, तो नेहमी नरकात जाईल. पण मला सांगा, किती जणांना असं वाटतंय, की जे चुकीच्या मार्गाने जातायत, त्यांना खरंच खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी मिळतायत. हां, पण तो मेल्यावर नरकात जाईल. भले तो आता चुकीच्या गोष्टी करतोय. पण मेल्यावर कोण बघायला गेलाय, तो नरकात गेलाय की स्वर्गात गेलाय? आहे की नाही? आणि आता खूप जे चुकीच्या मार्गाने वागतायत, जे खूप लोकांना लुबाडतायत, ते खूप सुखाने जगतायत. त्यांच्याकडे खूप पैसा, संपत्ती, आय-टीत वगैरे राहतायत आणि बिचारे बिचारे जे एकदम सत्याने राहतायत, खूप म्हणजे म्हणतात ना, की खऱ्या खऱ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतायत, खूप मेहनतीने पैसा कमवतात. अशाच लोकांच्या वाट्याला दुःख का? तिथे परमेश्वर का धावून येत नाही? आता सगळे जे म्हणतायत स्वामी, स्वामी, स्वामींचं पारायण करावं, स्वामींचा जप करावं, स्वामींचं स्तोत्र पठण करावं, स्वामींचे रोज अध्याय वाचावे 1, 2, 3 जसे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या पद्धतीने सगळे अध्याय वाचावेत. जेणेकरून मन शांती होते आणि जे काही आपल्या डोक्यात काही विचार असतील, ते सगळं शांत होण्यास मदत मिळते. त्या व्यक्तीला सरळ मार्गाने जाण्याचा म्हणजे तो एक उत्तम मार्ग असतो. मग जे दुर्बल घटक आहेत त्यांच्याच वाट्याला दुःख का? कारण मी ह्या सर्व यातना भोगून म्हणजे मी का खूप सारं भोगून नाही आलेलं आहे. 2दा नवऱ्याचं ऑपरेशन बघितलेलं आहे आणि आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहितीच असेल, की जेव्हा आपल्या वाट्याला दुःख येतं, तेव्हा आपल्याला मदत करणारं कुणीही नसतं. 0% लोकं आपल्या सोबत असतात. त्यावेळेला स्वतःलाच स्वतःच्या बाजूने उभं राहावं लागतं. ही खरी परिस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विचार करता, की मला एखाद्याकडून सपोर्ट मिळेल, तेव्हा तुम्हाला सपोर्ट मिळत नाही. मग तेव्हा परमेश्वर कुठे जातो? काही लोकं म्हणतात, की तुमचे मागच्या जन्मीचे भोग असतील. आपण बघायला गेलोत मागच्या जन्मी, की आपण काय भोग केले होते. आपण राहतोय वर्तमान काळात, तिथला विचार करू. आपण भूतकाळात काय केलंय, हे आपल्याला माहिती असतं. भविष्य काळात काय होणार आहे, हे कोणालाच माहिती नाहीये. ज्योतिषाकडे जाऊन सुद्धा कळत नाही बरं. तेही काहीतरी चलबिचलच सांगतात. कुणीही बघा, "हां, फलाण्या-फलाण्याला पुढच्या वर्षी नोकरी लागेल." लागलेली आहे. हां, तुमच्या ह्या दोघांचं लग्न होईल 36 गुण जुळतायत. त्या नवरा-बायकोचं जुळतं? जुळतं कधी जेव्हा ते एक स्वतः दोघांमध्ये ना मैत्रीचं नातं जेव्हा निर्माण करतात ना, तेव्हा ते नवरा-बायको सुखाने राहतात. 36चे 36 गुण जुळून कधीही नवरा-बायको सुखी राहत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला समजते का भविष्यात काय होणार आहे? आता मला खूप सारे कमेंट आले, की तुमचे काही मागच्या जन्मीचे भोग असतील या काही घडलेल्या गोष्टी असतील. तर मला तर आठवते, की मी ज्या पद्धतीने जगलेली आहे, माझं जास्त कोणाशी बोलणं भाषण नसतं. या माझ्या खूप कमी फ्रेंड्स आहेत. मी फक्त माझी शाळा टू घर आणि घर टू शाळा अशी होती आणि बघायला गेलं तर माझं लग्न हे खूप अचानक झालं, ठरलं, लगेच झालं. मी आले आणि सहसा आम्ही राहतो तर आमच्या दोघांमध्ये जे बॉन्डिंग आहे, एक मैत्रीचं नातं आहे. आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो म्हणून आम्हा दोघांचं नातं हे टिकलंय. ते बेस्ट पार्ट आहे आणि माझा नवरा जो लहानपणापासून एकटा त्यांच्या आजीकडे राहिले. आई-वडिलांशिवाय त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत, की आपण कसं जगावं, आपण कोणाशी काय बोलावं आणि म्हणजे एक आई-वडिलांची माया जी असते ना, ती त्यांना मिळाली नाही. समजा त्यांच्या नातेवाईकाचं कोणी त्यांच्या मुलांना खायला-प्यायला आणलं, काही लगेच साईडला निघून यायचे. ती फिलिंग काय असते? आपल्या मुलाला जर आपण खायला नाही दिलं आणि शेजारच्या मुलाचं खाताना त्यांनी बघितलं, तर ती फिलिंग कशी असते? अरे शेजारचं मूल खाते, पण आपल्या मुलाला काही नाहीये. ती फिलिंग आपल्याला समजते. मग त्यावेळेला माझ्या नवऱ्याने ती यातना भोगलेली आहे. प्रत्येक वेळेस शाळेत जाताना जेवण, हे ते सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग कपडे म्हणा, प्रत्येक सणवार म्हणा, परत चुलता-चुलते आले, तर त्यांच्या म्हणजे ते मुलांना घेऊन बसायचे, घेऊन जवळ झोपणं, काही त्रास झाला, आजार पण प्रत्येक वेळेला आई-वडील जवळ असतात. ह्या सगळ्या यातना
तर माझं मन भरून येते. ह्या सगळ्या यातना त्यांनी सहन केल्यात. मग ह्या सगळ्या त्यांनी भूतकाळात सहन केलेल्या आहेत. मी आता मला काय माहिती नाही, मी सगळं ऐकून नाही. जेव्हा आपण 4 लोकांकडून काही गोष्टी ऐकतो ना, की हा व्यक्ती कसा आहे, तर मी 101% पाहिलं की हा व्यक्ती चांगलाच आहे, एकदम चांगला आहे. कधीही कोणाशी वाईट नाही, कुठलंच वाईट नाही. कारण तो एकटा राहिलेला आहे. तो त्याचं घर, घरातली म्हसरं आणि सगळ्या गोष्टी आणि शाळेतही जायला मिळायचं नाही. तुम्हाला माहितीच आहे की गावच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हसरं आणि शेती. बाकी तुझं शाळा तिकडे खड्ड्यात जाऊ दे, ह्या गोष्टी असतात. मग काही लोकांचे ते कमेंट, बरे त्यांना माहिती नाही आहे की आमच्या लाईफमध्ये काय आहे, या भूतकाळात काय झालेलं आहे. तर कॉमन सेन्स आहे की ते असे कमेंट्स करणार की तुमचे काही भोग असतील मागच्या जन्मीतले. पण आता आपल्याला काय माहिती की मागच्या जन्मीतले काय भोग आहेत ते. आपण आता सध्या वर्तमान काळात काय चाललंय हे बघूनच जगायचं आहे. आणि आम्ही स्वतः सावरण्याचा प्रयत्न करतोय, ह्या गोष्टीतनं निघण्याचा प्रयत्न करतोय. पण कसं असतं ना, खूप लोक असे आहेत ना की ह्या सगळ्या गोष्टींतून जातात आणि ते डिस्ट्रॅक्ट पण होतात. तर माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येक गोष्टीचं देवदेव करण्यापेक्षा आहे ना, चांगलं खरंच कर्म करत राहा. मला तर वाटते कधी ना कधी, आता जसे मला खूप अजून कमेंट्स आले की तुम्ही चांगलं कार्य करत राहा, चांगलं राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढेही चांगलंच होईल. आणि हॅप्पी राहा, पॉझिटिव्ह राहा, सगळ्यात महत्त्वाचं. असं म्हणतात की पॉझिटिव्ह आपल्याकडे थिंकिंग असेल ना, तर आपल्याकडे आपोआप जी देवशक्ती आहे ना ती येते. आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. प्रत्येक वेळेला तुम्ही नामस्मरण जप करून चांगलं होईलच असं 70% ठीक आहे. तुम्ही भक्ती करता म्हणजे स्वतःला तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न करता. भक्ती ही का असते? भक्ती खरं तर स्वतःला शांत करण्यासाठी, पॉझिटिव्ह करण्यासाठी, स्वतःचं मन शुद्ध करण्यासाठी, या प्रसन्न करण्यासाठी भक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण आजकाल सगळे वाईट मार्गाला जात असतात, त्यामुळे भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. पण तरीही असं करा, तसं करा. देव म्हणतो तू माझ्यासाठी 100 वेळा माझं पठण कर, तरच मी तुला पावणार. तसं नाहीये. माझ्यामध्ये तर तसं नाहीये. तुम्ही एकदा जरी नाव घेतलं ना देवाचं तरी भरपूर आहे. फक्त एवढंच की जे लाईफमध्ये लिखित आहे ना त्याला कुणीही वाचवू शकत नाही. ते व्हायचं ते होणारच. आणि खूप सारे असेही म्हणतात की घरात दारिद्र्य आणि आजारपण का येतं. ज्यांच्या घरात सकाळी काही लेडीज बिन आंघोळ करता किचनमध्ये जातात, त्यामुळे अन्नपूर्णा माता रागावते. तुम्हाला माहिती आहे गावच्या ठिकाणी काय असतं? गावच्या ठिकाणी ज्या महिला आहेत ते पूर्ण अंगण, शेड, वाघर, जे मेंढरांची वाघर असते ती, म्हसरांची शेड, पूर्ण अंगण, पूर्ण घर, चूल, हे सगळं झाडल्यावरच आंघोळ करतात. आणि हे सगळं झाडल्यावर म्हसरांना वैरण, चारा, पाणी हे सगळं देतात. आणि ते जर घराच्या जवळच्या शेतामध्ये जर वैरण संपली असेल तर घराच्या लांब जर रान असेल कुठे टेकडावर वगैरे, तिकडे जाऊन ती वैरण आणून म्हसरांना देतात, चारतात काहीतरी, नंतर ते आंघोळ करतात आणि नंतर मग चूल पेटवतात. पण शेवटी चुलीवर जातातच, चुलीवर पाणी जरी ठेवतातच, बरोबर की नाही? म्हणजे गावालाही. आणि इथे काही सांगतात काय की अजिबात घरात तुम्ही कुठेही इकडे तिकडे स्पर्श करायचा नाही, नाहीतर घरात दारिद्र्य येतं. अरे काय आहे, काहीतरी चांगलं. म्हसरांना तर हे गाय, म्हस हे सगळे आपल्यासाठी देवच आहेत. कारण ते गाय हे आपण त्याला गोमाताच म्हणतो. तिचं सुद्धा शेड आहे, ते झाडण्यासाठी ती बाई बिना आंघोळीचीच जाते की नाही, आहे की नाही? हा ठीक आहे, महिलांनी सकाळी उठल्या आंघोळ ही केलीच पाहिजे. पण दारिद्र्य येतं घरात, ह्या गोष्टी बोलणं किती चुकीचं आहे. खूप काही गोष्टी बोलून त्या व्यक्तीला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, असतात काही गोष्टी, प्रत्येकाचं मानणं आहे, न मानणं आहे. आणि ज्या महिला बिचाऱ्या सिटीमध्ये राहणाऱ्या आहेत, त्या कामाला जातात, त्यांना तर किती त्रास आहे. त्या बिचारा पटापट सकाळी उरकतात, पटकन कसं होईल सगळं, नंतर ते आंघोळ करून ऑफिसला जातात. तर ऑफिसला जाणं म्हणजे त्यांना फ्रेश माइंड लागतं, चेहरा त्यांचा टवटवीत दिसला पाहिजे हे आहे. आणि त्यामुळे त्या करतात, नंतर आंघोळ करतात. बिचाऱ्या परत ट्रेनमध्ये बसल्यावर तिकडे ते केस विंचरतात, पावडर लावतात. त्यांना एवढा सुद्धा वेळ नसतो घरी. त्या आंघोळ केल्या ना की तशाच कपडे घालून बॅग घेऊन सरळ, टिफिन घेतला ना घेतला, भाजी ठेवली नाही, चपाती ठेवली, तशाच त्या ऑफिसला निघतात. आणि नंतर त्या ट्रेनमध्ये तयारी करतात. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती सिटीमध्ये आहे. सिटीतल्या बायकांचं खूप जीणं हा विचित्र आहे, मी काय बोलू शकत नाही. आणि ज्या महिला सकाळी 4 वाजता उठतात त्या बिचाऱ्या 9-10 वाजेपर्यंत काम करतात, त्या जर दुपारी झोपल्या तर काय वाईट आहे? आता काही जण म्हणतात की दुपारी झोपल्याने सुद्धा घरात दारिद्र्य येतं, घरात आजारपण येतं. जी बाई सकाळी 4ला उठते ती काय करेल? तिच्या अंगात का स्ट्रॉंग पॉवर असते?
ती जर दुपारी सगळं कामं वगैरे करून, हा आठवड्यातून 2 दिवस ती पूर्ण दिवस जागी असते, तिला कुठलं दळण करायचं आहे, काय साफसफाई करायची आहे, ती पूर्ण दिवस जागी असते, पण तिचा कोणीही विचार करत नाही. हा पण ठीक आहे, 5 दिवस जर दुपारी 2 वाजता झोपली, 5 वाजता उठली, सकाळी ती लवकर उठते ना, काय हरकत काय? काही म्हणणारे असेही म्हणतात की दुपारी झोपू नये, एखाद्या घरात दारिद्र्य येतं, घरात लक्ष्मी येत नाही. खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या बिचाऱ्या महिलांना भेडसावून सोडतात. माझेही काही विचार होते, ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. मी कधी कधी काही गोष्टी वाचते या बघते तर मलाही थोडं टेन्शन येतं ऐकून, आणि मी सगळं सोडून देते. जेव्हा तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही जर पॉझिटिव्ह थिंकिंगने चालताय ना, आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही ही गोष्ट बरोबर आहे, तर तुम्ही त्या मार्गानेच चला. तुम्हाला कोणी काही बोलत असेल ना, तर त्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नये. कधी कधी म्हणतात की लाल मुंग्या येणं आणि काळ्या मुंग्या येणं, गॉड नो कसे बोलतात. लाल मुंग्या म्हणे शुभ नसतात, आणि काळ्या मुंग्या शुभ असतात. तर तुम्हाला माहिती आहे ना, पावसाळा आल्यावर इझिली लाल मुंग्या घरात येतात. पावसाळ्याच्या अगोदर जेव्हा उन्हाळा सीझन असतो, कारण हे एक चक्र आहे. त्यांना त्यांचं धान्य गोळा करायचं असतं, त्यामुळे त्या साखर, काय ते शेंगदाणे, चपाती, कुठे तुम्ही कितीही पॅक करा बघा, ते बरोबर जरा जरी जागा भेटला की येऊन ते त्यांचं ते काम करतात. कारण ते सीझन वाईज सीझन काम करतात, आणि म्हणे हे शुभ असतं आणि ते अशुभ असतं. पावसाळ्यात बहुधा मोठ्या काळ्या मुंग्या दिसतात, आहेच की नाही. खूप काही गोष्टी आहेत, ते प्रत्येकाच्या थिंकिंगवर आहे की आपण काय शुभ मानलं पाहिजे आणि काय अशुभ मानलं पाहिजे. ज्या व्यक्तीला सायन्स माहिती आहे, ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, तो व्यक्ती मला वाटत नाही की या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहील. बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मी सुद्धा या सगळ्या गोष्टींतून जात आहे. मी फक्त जे चांगलं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करते, जे वाईट आहे ते सोडून देते, आणि फक्त पॉझिटिव्हनेसने चालते. तर तुम्ही पॉझिटिव्हनेसने चाला आणि अशा चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, कृपया ही विनंती आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.